ओम जय गुरुदेव. तर खूप लोकांना असा प्रश्न पडतो की आम्ही सगळं देवाचं व्यवस्थित करतोय, पितरांचं व्यवस्थित करतोय, तरी पण आम्हाला अडचणी काय येतात. ह्याचं कारण बऱ्याच जणांना कळत नाही. तर ते म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये सगळं छान करतोय, तरी पण आम्हाला त्रास का. तर तुम्हाला मागच्या पिढीत काय झालं होतं हे तुम्हाला माहिती नसतं. त्याच्या पण मागच्या पिढीमध्ये तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, 21 पिढ्यांमध्ये जरी कुणाचा जरी दोष असेल तरी तो पुढं येत राहतो. आत्तापर्यंत कुणी ते दोष काढलेले नाही आहे. मग आता ते तुमच्यापर्यंत आले म्हटलं तर म्हणजे तुम्हाला दिसून येते. म्हणजे याचा अर्थ काय की तुमच्याकडनं ती दोष निघण्याची वेळ आलेली आहे. तर हे दोष म्हणजे हे साधे दोष नसतात. हे जर तुमच्या पिढीने नाही काढले तर पुढच्या पिढीला येतात. मग हे खरंच आहे ना, शास्त्र आहे हे कोणाला माहिती नाही आणि ह्याच्याकडे लक्ष देत नाही. फक्त आम्ही देवधर्म करतो, आम्ही पितरांचं सगळं करतो आणि तरी पण आमच्या बाबतीत असं का, असं सगळ्यांच्या मनात प्रश्न असतो. आणि मागच्या पिढीला, तुमच्या कुठल्या पिढीला श्राप लागला, कोणाच्या तरी श्राप लागला तरी पण त्रास होत असतो. मग ह्या सगळ्यावर एकच उपाय आहे की पितृदोषावरचा तर शनिवारचा उपाय सांगितलेलाच आहे. तरी पण तुम्ही तुमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर तुमच्या कुळदेवीला जायचं आहे आणि त्या कुळदेवीला तुम्हाला बोलायचं. तुमच्या पितरांना तुम्हाला बोलायचं. पितरांना बोलायचं असेल तर शनिवारचा उपाय सांगितलेला आहे, तो बघा आणि तो उपाय करायला सुरुवात करा. आणि कुळदेवीला पण प्रार्थना करायची, आई आम्हाला ह्याच्यातनं मार्ग दाखव. आणि खरंच ह्या उपायाने तुम्ही किती दुःखी असाल ना, तर तुम्हाला मार्ग मिळायला लागतील किंवा पुढचा मार्ग मोकळा होईल. तर ह्या खरंच खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ह्याच कोणाला माहिती नसतात. मोठे मोठे उपाय करण्यापेक्षा हे मूळ काय हे बघावं लागतं. तर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खरंच सांगितलेले उपाय करत जा आणि खरंच सुखी व्हा. ह्या उपायाने खूप लोकांना फरक पडला आहे, तसा तुम्हाला पण पडेल. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजावदेव देव पद्मावती माता की जय.